अटेंड वगैरे करा. खरंच जास्त फरक पडतो. म्हणजे मी पण अटेंड करायचे. आधी मी आलते तेव्हा माझं पण कोणी ओळखीचं नव्हतं. हळूहळू फ्रेंड्स बनत गेले. ऍटलीस्ट तुम्ही ओळखीच्या तरी झाल्या असतील. माझं तर तेव्हा कोणी ओळखीचं नव्हतं. म्हणजे मॅमशी वगैरे बोलून खरंच खूप छान वाटतं. मॅम खूप जास्त फरक पडलाय मला. माझं शिक्षण ऍटलीस्ट त्यांच्यामुळे पूर्ण झालं की माझ्या घराची पहिली ग्रॅज्युएट मुलगी असेल. कोणी शिकलेलं नाही. मार्गदर्शन करायलाही कोणी नव्हतं की हे कर किंवा BCA कर किंवा हे कर. मी कॉमर्स सुद्धा याच्यामुळे घेतले की ऍटलीस्ट सायन्स तर घरात होऊ नाही शकत त्या परिस्थितीमुळे. कारण की आहे एकटीच कमवते त्यामुळे. आणि मेन म्हणजे हे की माझ्या वडिलांना मुलगी नव्हती पाहिजे. आमच्या घरात पहिली मी शिकलेली मुलगी असेल आणि ती मेन म्हणजे मुलगी आहे मी. कारण माझ्या वडिलांना मुलगीच नव्हती पाहिजे आधीपासून. सो त्यामुळे माझं बॅलन्स सेपरेट चालते. मला जास्त म्हणजे मला तरी जास्त अनुभव वाटते की ऍटलीस्ट मी ग्रॅज्युएशन तरी कम्प्लीट केलंय आमच्या घरात. कारण की खूप जण असे बोलायचे की नाही होऊ शकत, आता वडील आहे, कसं शिक्षण होणार आहे यांचं, तू एकटी काय काय करणार. मला मोठी बहीण सुद्धा आहे आमचं, तिचं लग्न झालंय. सो सगळे असंच बोलायचे की नाही होऊ शकत, कसं करणार, तू एकटी कमवते, काय नाही. पण खरं सिरियसली हे सगळं सार्थकमुळे माझ्याकडून शक्य झालं की मी आता ऍटलीस्ट ग्रॅज्युएट आहे. सो पुढे जॉब करेल सगळं. मी आता क्लास करते जावा फुल स्टॅकचा IT. सो मी जॉब करता मास्टर्सचा विचार करते. मी आता करणार होते पण जसं आता म्हटलं की आधी जॉबचं बघा. सो तसंच मास्टर्स करून कारण की आईकडून सगळ्यांना नाही होऊ शकत कारण आई एकटी कमावते. माझा विचार मास्टर्सही करेल. सो मला असं वाटतं तुम्ही पण सगळ्यांनी सगळे सेशन्स अटेंड करा. सगळं छान होईल. कारण की मी स्वतः अटेंड केले. मला खूप जास्त अनुभव आलाय. कॉन्फिडन्स आपला वाढतो. कारण की किती झालं तरी थोडं तर घाबरतोच आपण कुठेही काही बोलायला पडतं. सो माझ्यात भरपूर कॉन्फिडन्स वाढलाय. मी भरपूर गोष्टी शिकलीये सार्थककडून आणि मला खूप छान वाटतं की मी आता इथे उभी आहे ते पण सगळे यांच्यामुळे. कारण की मी कदाचित नसते उभी किंवा मी एवढं शिकले सुद्धा नसते तर हे सगळे नसते. कारण की तुम्हाला पण माहिती की पैसे नसतील तर आपण ऍटलीस्ट पुढे नाही शिकू शकत. मला खूप छान वाटतंय. म्हणजे माझं स्वप्न झालंच पूर्ण. पण माझ्या आईची खूप इच्छा होती की ऍटलीस्ट मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून स्वतःच्या पायावर मुलगी म्हणून उभी राहावी. आणि तू म्हणते ना की आमचं कोणी नसतं तर माझं झालं नसतं, असं नसतं. असं नाही होत. ज्यांना खरोखर पुढे जायची इच्छा आहे, ज्यांना कुठे मेहनत करून आपल्या पायावर उभं राहायची इच्छा आहे, त्यांना कोण ना कोणतरी मदतीला येतच. सार्थक नसतं तर अजून कोणतरी असतं. पण हेच महत्वाचं आहे की आपल्याला तुमच्या मनामध्ये जितकी इच्छा प्रकट असेल हे असेल ना तर शाहरुख खानचा डायलॉग आहे ना की सारी कायनात तिच्या मदतीला येते. तसंच असतं. जेवढी तुमच्या मनात प्रखर इच्छा असेल तेवढ्या लोक तुम्हाला मदत करतात. सो ऑलवेज हॅव दिस बिलीफ की आज आता मला मिळते पैसे किंवा स्कॉलरशिप आहे, आता उद्या काय करू. तुमची जेवढी इच्छा प्रकट असेल ते मार्ग मिळणारच. आणि तेवढा आपण प्रयत्न करत राहायचा की जॉबला अप्लाय करा, कोर्सेस करा,